मोबाईलवर आलेला एक OTP आणि त्याच्यामुळे 5 वर्षांनी सापडली बायको आणि मुलगी। उत्तर प्रदेशातील नोएडा या भागातील अवधेश शर्मा, त्यांची बायको मंजू देवी, एक मुलगा एक मुलगी असा हा परिवार। 3 जुलै 2020 या दिवशी मंजू तिच्या मुलीला घेऊन बाजारात जाते म्हणून गेली आणि ती गायब झाली। पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली पण कुठेही सापडली नाही। आता या काळामध्ये 2 वेळा अज्ञात महिला आणि एक मुलगी यांची बॉडी सापडली। मंजू देवी आणि तिची मुलगी मरण पावली असं सगळ्यांना वाटलं। 2022 मध्ये पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट दाखल केला। त्यानंतर फेब्रुवारी 2025 मध्ये या घटनेमध्ये मोठा ट्विस्ट आला। अवधेशला त्याच्या फोनवरती आधार कार्डच्या संबंधित एक OTP आलेला होता आणि हा आधार नंबर त्याच्या मुलीच्या नावावरती नोंदणीकृत होता। अवधेश तात्काळ पोलिसांमध्ये गेला। जोधपूर या ठिकाणी आधार कार्ड सेंटर पर्यंत पोलीस पोहोचले। त्या भागातच पत्नी आणि मुलगी राहत असल्याचं समोर आलेलं होतं। अवधेशला 5 वर्षांनी त्याची पत्नी आणि मुलगी मिळालेली होती। त्या पत्नीला पतीबरोबर ती राहायचं नव्हतं म्हणून ती तिच्या मुलीबरोबर ती घर सोडून गेलेली होती।